काय नाही करणार आहे, नाही काय करणार आहे. बघा आले काय करणार आहे. एक मिनिट ऐका ना. हे आमचे सगळे जुने सहकारी आहेत. आम्ही सगळे इकडे त्यांनी डायरेक्ट ऍडमिट करते मला पण बोलवलं तिथं. मग माझं काय आहे ते मी सांगितलं त्यांना, तर त्यांनी मला उलटं पळायला लागतं. तुम्हाला इमिडिएट करण्याविषयी एक गोष्ट सांगतो मला, इमिडिएट करण्याविषयी कोणत्या कायद्यात आणि काय सांगितलं बाय माहितीये, 1 तारखेपासून या लेडीजला गेट या लेडीजला गेट मध्ये बसू द्यायचं नाही. हा विषय पोलीस स्टेशन तो नाहीच आहे, काय वाद घालायला घेत नाही. आणि बाई 3 वाजता बसलोय हा विषय आहे ना टर्मिनेशन विषय कसा आहे टर्मिनेशन कोणत्याही बेसिस द्या ना, 3 महिन्याची नोटीस द्या, पगार सर्व करा म्हणजे टर्मिनेशन द्यायचं, 3 महिन्याचं नोटीस द्यायची आणि काय द्यायचं द्या, 3 महिन्याची सॅलरी पे करा आणि त्यांनी द्यावं. साहेब त्यांना बोलून माफी पण मागायला लावा. काय बोलू विशेष नाही, काय कंप्लेंट नाही. आम्हाला मी एक सांगतो, आम्ही पण लेबर कमिशनर काही ना आम्हाला कामगार काहीतरी फॉल्टमध्ये भेटली, तुम्ही यांना मेमो द्या, 3 मेमो द्या, त्याच्यानंतर टर्मिनेट करा. तुम्ही जर इमिडिएट टर्मिनेट करता, 3 महिने सॅलरी जर टर्मिनेट करा, हे ॲग्रीमेंट करा. आम्हाला काही इश्यू नाही. ॲट्रॉसिटी घ्या, यासाठी तुम्ही घ्या ॲट्रॉसिटी, घ्या तुम्ही ॲट्रॉसिटी घ्या. साहेब घेतील ना, साहेब स्वतः घेतील. आणि घाणेरडा वोट यूज केला. एकाची पण बाजू ऐका ना, एकाची बाजू ऐका ना. हो ते डिस्पॅच करा. ऐका ना, आम्ही दरवेळेस तुमचा शब्द मानतो, तुम्ही जिथे इथे आम्हाला सांगता कायद्याची तरतूद येऊ नका किंवा जाऊ नका. आम्ही तुमच्या शब्दाचा मान ठेवतो, सगळ्या गोष्टी आम्ही तरतूद करतो. पण इकडच्या गोष्टी चालल्या, जातीवाच्या पिशव्या देणं म्हणजे नॉर्मली या दलिताच्या महिला म्हणजे काय, यांचं काय वैयक्तिक वागणं काय, काय बोलताय या कोणत्या बेसिसवर लोक बोलतात. मग दलितांच्या मोर्चा यावा काही तुम्ही सांगा, कुठेही बसायचं नाही. अरे एक मिनिट हो बोले तुम्ही, 1 मिनिट बोले तुम्ही. हा मॅनेजमेंट आहे ना, भेंडच्या 3 वाजेपर्यंत माझ्या बायको उभे. 1 मिनिट 3 वाजेपासून माझ्या बायको उभे. माझ्या महिला 1 मिनिट माझ्या महिला पदाधिकारी आहेत. मी काय केलं इकडे काय केलं साहेब? 1 मिनिट साहेब तू काय म्हणतोय? 3 वाजल्यापासून तू उभा आहे ना, छाटी पडली इकडं काय उपटली का इकडं? मान ठेवतो, सन्मान ठेवतो. अरे त्याला बोलतो 3 वाजल्यापासून अरेस्ट करायचे ना, आता इकडेच अरेस्ट करायचं. त्याला घेऊन जाऊ गाडीमध्ये, इकडेच अरेस्ट करायचं, गाडीमध्ये बसून एक मिनिट दलित भगिनीवरती वस्तू केलंय, ॲट्रॉसिटी घ्यायची त्याला घेऊन चला. आपण नाव द्यायचं इतर बसून राहा, बघू काय होईल. त्यांना वाटलं लंड कंड आहे. आता आलाय की
आणि वसंत कुठे आहे? ऐका माझं म्हणणं काय, आता साहेब स्वतः आहे, साहेबांचं म्हणणं असं आहे आम्ही पण ऐका माझी गोष्ट, दरवेळेस आपलं सहकार्य करतात तर त्यांचा मान ठेवून आपण खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. तर आपण मॅडम ऐका ना, काय म्हणतो माझा एक भाऊ म्हणून ऐकशाल, एक साहेब आपल्याला एक काहीतरी वचन देत आहे, ज्या माणसाने चुकीचं वक्तव्य केलंय आणि चुकीची वागणूक केली त्याला कठोर शासन द्यायचं काम साहेब स्वतः करणार आहे. आपण ऐका साहेबांचं आपण मान ठेवणं खूप गरजेचं, कारण काय आपण वरिष्ठ पदाधिकारी साहेब आपल्याला दरवेळेस सांगतात की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणताही पदाधिकारी पोलिसांशी उत्तर किंवा कोणत्याही प्रकारचा वाद घालणार नाही. मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही उठा आणि त्यांना मान द्या. ऐका ना, यांना मान द्या आणि जो कोणी असेल ज्याने काय वक्तव्य केले त्याला साहेब फक्त आणतील आणि तुमच्यासमोर तो त्याला कार्यक्रम करायचा साहेब उद्या बसतं त्या रिजवानी माझं शब्द काही नाही का माझा शब्द आहे ना. उद्या ऐका ना, उद्या 11 वाजताची मिटिंग आपण करू, साहेब स्वतः असतील, बाकी सगळी व्यक्तिमत्व असतील. ठीक आहे, मी आता तुम्ही उठता, मी तुम्हाला विनंती करतो पदाधिकारी बस साहेबांचा मान घ्यावा. ऐका ते आपल्यासाठी उभे म्हणून आपण सगळं 100% ते पत्र देतील. ताई ते पत्र देणार. काय म्हटलं साहेब स्वतः येत समोर, साहेबांचा मान ठेवणं साहेब तुमचाही मान ठेवतो. हे माझी छोटी गाव आहे. आज 15 दिवस झाले मी त्यांच्याबरोबर लढते. आता माझा काही दोष नसताना तुला ॲडमेंट माझा असा तू पोराची बोलली, मी पण सांगायला गेली पण माझं काय ते ऐकलं नाही. त्याच्या 2 भयाचं आता काल 2 महिन्यापूर्वी पोर आम्ही बी त्याची वार्ता केली माझा काय दोष नाही त्याच्या कारण त्यानंच लावलंय. कॉन्ट्रॅक्टवाल्याला बी विचारलं, कॉन्ट्रॅक्टवाल्याचं माझं नाही हे मॅनेजरची वार्ता दिली नाही ॲडमिनची. तर डायरेक्ट काय बोलतो मला टॉर्चर करा ना, कंप्लेंट करायला. ऐका ना, ऐका मी एक सांगू 100तली एक गोष्ट आपण इकडले स्थानिक आहे. कोण मादरचोद कुठला बसतो ना त्याला नागडा करून मारायची ताकद माझी आहे. माझं नाव विजय निकम, लिहून घ्या. कधी मला फोन करा एखादा जर तुम्हाला त्रास देतो. साहेब हे स्वतः आहे, आपण स्थानिक आहोत. 80% प्राधान्य आपले. 3रा 4था कोणतरी आपल्या डोक्यात बसून वागत असेल त्याला नागडा करून मारायची ताकद माझी. ही माझ्या राजसाहेबांनी मला दिलेली शिकवण आहे आणि मी इकडे उभा आहे. आता तुम्ही उद्या बसलं, साहेब बसले, साहेबांनी सांगितलं या गोष्टी आपण इकडे मिटवायच्या. ऐका त्याच्यानंतर उद्या बसलं जर तुम्हाला काय त्रास झाला मी स्वतः तुमचा भाऊ म्हणून उभा आहे, त्याच्यानंतर बघू आपण. ठीक आहे हो, साहेबांनी एकाला ताब्यात घेतला एकदम पारा साहेबांनी स्वतः घेतला. त्यांना थोडा मान द्या बघा. त्यांचा आम्ही अजिबात शब्द बोलणार नाही. एक